नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SK MPC लॅब या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। आगामी तलाठी भरती 2023 साठी आपण TCS व IBPS पॅटर्ननुसार मराठीची प्रश्नपत्रिकेची प्रश्नाची एक टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत। आपल्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे आपण 499 या नाममात्र शुल्कामध्ये हा कोर्स सुरू केलेला आहे। या कोर्सची सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घटकाचे विश्लेषण अगदी सोप्या भाषेत करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर आपण सर्वात जास्त शब्दसंग्रहावर मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे। तर आजपासून आपण रोज काही प्रश्न बघणार आहोत। त्यातील असा पहिला प्रश्न आहे बघा, तो म्हणजे खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा। प्रश्न बघा, खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा। मग सजातीय स्वरांची जोडी आपल्याला ओळखायची असेल तर सजातीय स्वर आपल्याला माहित पाहिजे। एका उच्चार स्थानातून निर्माण होणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात। एका उच्चार स्थानातून निर्माण होणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात। मग सजातीय स्वर कसा असतो? सजातीय तर अ या स्वरातून आ हा स्वर तयार होतो आणि पहिली जोडी तयार होती आ। मग दुसरी होती रस्वई दीर्घई आणि तिसरी रसऊ दीर्घऊ। मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो, सांगा बरं। सजातीय स्वरांची जोडी ओळखा, या 4 पर्याय येतील तर चौथा पर्याय याचं उत्तर बरोबर आहे, तो म्हणजे ई। दुसरा प्रश्न, आम्हा मुलांना कोण विचारतो या वाक्यातील विशेषण प्रकार ओळखा। आम्हा मुलांना कोण विचारतो या प्रश्नातील विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला। मग विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण होय। मग विशेषणाचे प्रकार कोणते आहेत? तर पहिला आहे गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण। मग आपल्याला त्याचे उपप्रकार बघायला लागतात। कोणाचे? तर संख्या विशेषणाचे। मग प्रश्न काय विचारलाय बघा, आम्हा मुलांना कोण विचारतो। मग संख्या विशेषणाचे प्रकार बघितल्यानंतर आपण सार्वनामिक विशेषण बघत असतो। आता बघा पर्याय कसे दिलेले आहेत, दर्शक विशेषण, नामसदृश्य विशेषण, संबंधी विशेषण आणि सार्वनामिक विशेषण। मग या प्रश्नाचं उत्तर कोणतं असेल मित्रांनो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सार्वनामिक विशेषण। मी, आम्ही, आपण, स्वतः, मी, आम्ही, आपण, स्वतः या सर्वनामापासून आपल्याला विशेषण तयार करायचे असतात। मग मी पासून आम्ही हे विशेषण तयार केलं। मग यातला पर्याय कोणता अचूक बरोबर असेल? तर बघा ड हा पर्याय आपला बरोबर आहे। मग ड बरोबर आहे आणि अन्य सर्व चूक आहेत। म्हणजे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर कोणतं मिळालं? तर सार्वनामिक विशेषण। मग सार्वनामिक विशेषणासाठी पर्याय कोणता होता? ड बरोबर, अन्य सर्व चूक। मग दुसरा प्रश्न कोणता आहे? मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात आहे? बघा प्रश्न, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात आहे? मग आपल्याला सर्वनामाचे प्रकार माहित पाहिजे आणि सर्वनाम म्हणजे काय माहित पाहिजे। नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम, नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम। आणि मी, तू, तो, हा, जो, कोण, काय आपण स्वतः ही सर्वनामे नाव घेतो आपण। आणि त्याचे प्रकार शिकताना पहिला प्रकार आहे बघा दर्शक सर्वनाम, आणि दर्शक सर्वनामाचे उपप्रकार पडतात 3, प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक। मग त्या प्रथम पुरुषवाचक मध्ये कोणते आहेत? मी, आम्ही, आपण आणि स्वतः असे प्रकार आपण शिकताना शेवटच्या प्रकाराकडे जातो बघा। आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे आत्मवाचक सर्वनाम, आणि त्याच्यामध्ये कर्त्यानंतर मी, आम्ही, आपण, स्वतः ही सर्वनाम आपण बघितली सगळीकडे। पण कर्त्यानंतर जर आपण, स्वतः आणि नीज, आपण, स्वतः, नीज या सर्वनामाचा उपयोग कर्त्यानंतर केल्यास ना ते आत्मवाचक ठरतात। मग बघा मित्रांनो, आपण प्रश्न वाचला, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात जाईल? मग सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात जाणार सांगा? तर ह्याचं उत्तर बरोबर कोणतं असणार आहे? तर चौथा पर्याय, आत्मवाचक सर्वनाम। कारण बघा प्रश्न काय होता, मी स्वतः त्याला पाहिले, कर्त्यानंतर स्वतः या सर्वनामाचा वापर केलाय म्हणजे कुठे जाणार? आत्मवाचक सर्वनामात। पुढचा प्रश्न, अयोग्य विधान किंवा विधाने ओळखा। प्रश्न बघा कसा आहे, अयोग्य विधान किंवा अयोग्य विधाने ओळखा। मग पहिलं पर्याय बघा, य, र, ल, व हे अर्धस्वर आहेत
आता आपण वर्णमालेमध्ये यरलव हे स्वर शिकलो आहेत आणि बरोबर ते कसे आहेत, अर्धस्वरच आहेत. म्हणजे हे विधान कसं असणार आहे, बरोबर असणार आहे. यरलव हे काय आहेत, अर्धस्वर. दुसरा प्रश्न बघा, दुसरा पर्याय, त्यांचा जन्म अनुक्रमे इ रु लु उ या स्वरांच्या उच्चार स्थानानुसार झालेला आहे. आणि बरोबर आहे, त्यांचा जन्मच इ रु लु उ या स्वरांच्या उच्चार स्थानापासून झालेला आहे. का तर सांगतो, य चा उच्चार इ या स्वरासारखा होतो, र चा उच्चार रु या स्वरासारखा होतो, ल चा उच्चार लु या स्वरासारखा, व चा उच्चार उ या स्वरासारखा. म्हणजे हे विधान पण बरोबर आहे. तिसरं विधान बघा, त्याचा खरा क्रम य व र ल आहे. त्याचा खरा क्रम य व र ल आहे आणि बरोबरच आहे. त्याचा खरा क्रम कोणता आहे, य व र ल. हे पण विधान बरोबर आहे. आणि चौथा बघा, अर्धस्वर व्यंजनाचा एक प्रकार आहे आणि बरोबर आहे. अर्धस्वर हा व्यंजनाचा प्रकार आहे मित्रांनो, स्वरांचा प्रकार नाही. स्वरांच्या प्रकारामध्ये आपण रस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर बघत असतो. म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर कोणतं बरोबर आहे, कोणतेच विधान अयोग्य नाही. म्हणजे सर्व विधाने कशी आपल्याला समजली, योग्यच विधाने समजली. पुढचा प्रश्न, आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा. आता बघा, मगाशीच आपण आत्मवाचक सर्वनामाचं बघितलं. आत्मवाचक मध्ये सर्वनाम कोणते आहेत, आपण स्वतःनीच, आपण स्वतःनीच ही आत्मवाचक सर्वनाम आहे. मग आत्मवाचक सर्वनाम ओळखताना आपण स्वतःनीच ही सर्वनाम डोळ्यासमोर आपल्या लगेच आली पाहिजेत. मग बघा, आपण आता खेळूया, आपण केव्हा येणार, आपण आमचा मान राखलात आणि ती आपणहून आली. आणि तुम्हाला सांगतो, आत्मवाचक सर्वनाम जर ओळखायची असेल तर सोपी पद्धत सांगतो, ती वाक्यात कर्त्यानंतरच येतात. आणि अजून एक सोपी पद्धत सांगतो, त्यास हुन हा प्रत्यय जोडलेला असतो, हुन हा प्रत्यय जोडलेला असतो. मग मी एवढी माहिती सांगितल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर बरोबर कोणतं असणार आहे सांगा, तर ऑप्शनल क्रमांक 4, चौथा पर्याय हा बरोबर आहे. पुढचा, खालील विधाने लक्षात घ्या. मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत. आहेत का 34 व्यंजने? आहेत. दुसरा, अनुनासिकांचा उच्चार तोंडाबरोबर थोडा नाकातून होतो, तोंडाबरोबर नाकातून होतो. पर्याय बरोबर आहे. तिसरा, ज्या वर्णांचा उच्चार सोपा असतो त्यांना मृदू वर्ण असे म्हणतात. हे पण बरोबर आहे. आणि आणि हा यांना स्वरादे असे म्हणतात. अमानांना आपण काय म्हणतो, स्वरादे. म्हणजे सगळे पर्याय ह्याची काय आहेत, बरोबर आहेत. म्हणजे कोणता पर्याय ह्यातला बरोबर असणार आहे, पर्याय क्रमांक 3 सर्व बरोबर. पुढचा प्रश्न, अधोरेखित शब्दांची जात ओळखा. कोठे आहे तो भामटा, तो बघा पळाला. कोठे आहे तो भामटा, तो बघा पळाला, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कोठे आहे तो भामटा, तो बघा पळाला. आणि मग बघा पर्याय कसे दिलेले आहेत, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम आणि यापैकी नाही. आता कोठे आहे तो भामटा, तो बघा पळाला दाखवण्याचा प्रकार दिलेला आहे, म्हणजे दर्शक सर्वनाम आहे. मग हा, ही, हे, या आणि तो, ती, ते, त्या या सर्वनामाचा उपयोग म्हणजे बघा, हा, ही, हे, ह्या आणि तो, ती, ते, त्या या सर्वनामाचा उपयोग जर केला तर एखादी वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी तो होत असतो. मग बघा कसा होता प्रश्न, कोठे आहे तो भामटा, तो बघा पळाला, दाखवला आपण तो. म्हणजे पर्याय कोणता बरोबर असणार आहे, संबंधी सर्वनाम. कितवा पर्याय बरोबर, 2. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. मग योग्य विधानातले पर्याय बघा काय दिलेत. मराठी भाषेचे लिखाण आपण देवनागरी लिपीत करतो. मग आपली मराठी भाषेची लिपीच कोणती आहे, देवनागरी लिपी आहे. दुसरा, आपल्या तोंडावाटी निघणारे मूल ध्वनींना वर्ण म्हणतो. बरोबर आहे, आपल्या तोंडावाटी निघणाऱ्या ध्वनींना मूलध्वनी असं म्हणत असतो. तिसरा, मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण किती आहेत, 52 वर्ण आहेत. आणि चौथा, मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत. मग खालीलपैकी योग्य विधान कोणतं असणार आहे, तर यातली सर्व विधानं काय आहेत, योग्य आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक कितवा, 4था पर्याय क्रमांक बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा. ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत. मग बघा पर्याय दिल्यात, कठोर व्यंजने, उष्मे व्यंजने, मृदू व्यंजने आणि महाप्राण व्यंजने.
आता आपल्याला कठोर व्यंजने, मृदू व्यंजने, परत उष्मे किंवा महाप्राण व्यंजने ओळखता आपल्याला आली पाहिजेत. मग बघा, क ख च छ ट ठ त थ प फ आणि श श स ही कशी आहेत तर कठोर व्यंजन आहेत. बघा कशी, क ख च छ ट ठ त थ प फ श श स एकूण अशी 13 व्यंजने कशी आहेत कठोर व्यंजने आहेत. कठोर व्यंजने आहेत. म्हणजे आता यामध्ये क ख च छ ट ठ त थ प फ यामध्ये ड आणि ढ आहेत का नाहीत, म्हणजे ही कठोर व्यंजन नाहीत. पुढचं बघा, उष्मे व्यंजने ओळखा. उष्मे व्यंजने आपल्याला माहितीच आहे, 3 आहेत. कोणती तर श श आणि स, श श स ही उष्मे व्यंजने कळली. मग उष्मे व्यंजनात हे येतात का नाहीत, म्हणजे हा पण पर्याय नाही. आता आपण गेलो मृदू व्यंजने. मग मृदू व्यंजने कोणती आहेत मृदू व्यंजने, तर मृदू व्यंजने आपल्याकडे एकूण आहेत 21. एकूण काय आहेत 21 आहेत. मग 21 व्यंजने कोणती मृदू व्यंजन असतील तर क ख नंतर येतो काय ग घ आणि आपला ग, नंतर च छ नंतर येतो ज झ न, ट ठ नंतर येतो ड ढ न, त थ नंतर द ध न, प फ नंतर ब भ म, य र ल व, ह आणि ळ अशी एकूण विद्यार्थी मित्रांनो एकूण 20 व्यंजन मृदू व्यंजन आहेत. मग त्या मृदू व्यंजनामध्ये आपल्याला ही 2 दिसत आहेत का ड आणि ढ, तर दिसत आहेत आपल्याला सापडली. बघा कुठं ड आणि ढ, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे मृदू व्यंजन आहेत. पर्याय क्रमांक 3 हे काय आहेत मृदू व्यंजन आहेत. लक्षात आलं का, म्हणजे आपलं उत्तर सापडलं. महाप्राण आहेत एकूण 14 व्यंजन आपण बघत असतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कोणता पर्याय मिळालं, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, आम्हा मुलांना कोण विचारतो वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक जात ओळखा. आता आपल्याला अचूक जात ओळखायला लावली आहे आणि पर्याय बघा कसे दिले, दर्शक विशेषण, दुसरा दिलाय संबंधी विशेषण, सार्वनामिक विशेषण आणि प्रश्नार्थक विशेषण. आम्हा मुलांना कोण विचारतो, आम्हा मुलांना कोण विचारतो. आता बघा आम्हा मुलांना, आता आम्हा मुलांना म्हटलं का नाही तर हे दर्शक सर्वनाम असतं. पण बघा इथं आपल्याला विचारतानाच विशेषणाचे पर्याय दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. आता मग आम्हा मुलांना कोण विचारतो आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्ह आहे म्हणजे काय असणार आहे प्रश्नार्थक विशेषण. प्रश्नार्थक विशेषण या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे प्रश्नार्थक विशेषण. आम्हा मुलांना कोण विचारतो. पुढचा प्रश्न, खालील दिलेल्या वाक्यातून सार्वनामिक विशेषण असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय निवडा. खालीलपैकी दिलेल्या वाक्यातून सार्वनामिक विशेषण ओळखायचं. मग सर्वनामापासून तयार झालेल्या विशेषणाला म्हणतात सार्वनामिक विशेषण. मग मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः ही सर्वनामं घ्यायची, आम्ही आणि तुम्ही, आणि त्याचं सार्वनामिक विशेषणासाठी रूपांतर करत असतो. मग बघा सार्वनामिक विशेषणाचं वाक्य आपल्याला, प्रभाला आता 60वे वर्ष लागले. सार्वनामिक विशेषण ओळखायचे, होणार आहे का नाही, क्रमवाचक विशेषण आहे 60वे. रत्नाला आठवणीचा वर्ग किंवा 8वीचा वर्ग शिकवण्यासाठी आला, इथं होणार आहे का तर क्रमवाचक आहे. अक्काला 14 भाषा येतात, क्रमवाचक आहे. तिच्या सर्व साड्या म्हणजे भरजरी शालूच आहेत. तिच्या, मग तिची रूप केली तिच्या, मग कुठं जाणार पर्याय क्रमांक 4 सार्वनामिक विशेषणासाठी. उत्तर बरोबर कितवं 4. पुढचा प्रश्न बघा, व्यंजनाने शेवट होणे या अर्थी खालील कोणता शब्द बरोबर आहे. आता हा प्रश्न महत्वाचा आहे बघा, कारण व्यंजनाने शेवट होणे या अर्थी खालील पैकी कोणता शब्द बरोबर आहे. आणि पर्याय बघा कसे दिलेत, व्यंजनांत, व्यंजनांत, व्यंजनात आणि व्यंजनामध्ये, व्यंजनामध्ये. आता आपल्याला व्यंजनाचा शेवट होणे या अर्थी खालीलपैकी शब्द बरोबर ओळखायचे, म्हणजे हा कुठे जाणार शुद्ध शब्द. आपल्याला शुद्ध शब्द ओळखता आला पाहिजे. मग याचा पर्याय उत्तर क्रमांक बरोबर आहे पहिला,
व्यंजनांत असा आपण त्याचा उच्चार करत असतो, व्यंजनांत, एवढं लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा. आत्ताच झालाय बघा, आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा. मग बघा आपल्याकडं आम्ही हे सर्वनाम आहे. मग आम्ही सर्वनाम म्हटलं की आपल्यासमोर डोळ्यासमोर प्रश्नच येतो, त्याचं उत्तर पण कोणतं, तर आपल्याकडं सार्वनामिक विशेषण हे त्याचं उत्तर आहे. मग पर्याय कसे दिलेत बघा, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम आणि सामान्य सर्वनाम. मग जर आपल्याला सार्वनामिक विशेषणाचा जर प्रकार दिला नसेल आणि त्याचं विचारलं असेल की बाबा नुसतेच प्रकार सांगा सर्वनामामध्ये, तर पहिला प्रकार आहे बघा कोणता माहिती आहे का, तो म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. त्या पुरुषवाचक सर्वनामामध्ये कोणते आहेत, मी, आम्ही, आपण, स्वतः, ही 4 सर्वनाम आहेत बघा. मी, आम्ही, आपण, स्वतः. मग मी, आम्ही, आपण, स्वतः म्हटलं की आम्ही इथं आलं म्हणजे कुठं होईल, झाला प्रश्न हा पुरुषवाचक सर्वनाम. मग पर्याय कोणता क्रमांक बरोबर आहे, 3. पर्याय क्रमांक कोणता बरोबर, 3 आहे. पुढचा प्रश्न बघा, अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप ही संख्यावाचक विशेषणे कोणत्या प्रकारचे आहेत. आता बघा अर्धी रक्कम पूर्ण आहे का, अर्धी आहे. पाव हिस्सा पूर्ण हिस्सा आहे का, पाव हिस्सा आहे. आणि पाऊण माप म्हणजे सगळी अपूर्ण प्रमाणे आहेत. मग अपूर्णवाचक काय होणार सांगा, अपूर्णांकवाचक संख्या विशेषण. मग पर्याय क्रमांक कितवा बरोबर असणार आहे, 2. पर्याय क्रमांक बरोबर 2. मग आपल्याला कळलं पाहिजे की बाबा संख्या विशेषणामध्ये कोणते प्रकार येतात, तर संख्या विशेषणामध्ये बघा गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. त्यामध्ये संख्या विशेषणाचे प्रकार पडतात 5. पहिला पडतो तो म्हणजे गणना, क्रम, आवृत्ती. गणना, क्रम, आवृत्ती आपण बघत असतो नाही प्रकार, गणना बघत असतो, क्रम बघत असतो, आवृत्ती बघत असतो, पृथक किंवा अनिश्चित बघत असतो आणि शेवटचा बघत असतो अनिश्चित सर्वनाम. त्या सार्वनामिक विशेषण त्यामध्ये एक पहिला प्रकार आहे बघा गणना. गणनामध्ये 3 आहेत, पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. मग इथं सगळ्या अपूर्ण संख्या दिसतात म्हणजे कुठे जाणार, अपूर्णवाचक संख्या विशेषण, अपूर्णवाचक संख्या विशेषण. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे, स्वर आहे. खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे. आता कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर येतो, तर मित्रांनो वर्णाचे प्रकार 3 आहेत का नाही, ते म्हणजे स्वर, स्वरादी आणि व्यंजन. आणि स्वरादीमध्ये बघा, स्वरादीमध्ये आधी स्वर येतो. स्वरादी ही चिन्ह आहेत मित्रांनो. पहिला आहे स्वरादी अनुस्वार आणि दुसरा आहे विसर्ग. आता ही चिन्ह आहेत आणि ह्यांचा उच्चार करायचा असतो. मग उच्चार करण्यासाठी आधी स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं. स्वरादी शब्द कसा तयार झालाय मित्रांनो, स्वर ज्याच्या आधी आरूढ असतो त्या स्वरादी असं म्हणत असतात. मग ही चिन्ह आहेत, आता त्याचा उच्चार करायचे आपल्याला. मग घेतला कोणता, अ हा स्वर घेतला, मग उच्चार करतो आपण आणि दुसरा करतो आ. म्हणजे पर्याय क्रमांक बरोबर कोणता असणार आहे, पर्याय क्रमांक बरोबर 3. वर्णाच्या पूर्वी स्वर आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे. प्रश्न बघा, खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केलेला आहे. मग सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचे आहे. आम्ही समजलो, तुमच्या मनात काय आहे ते. आता आम्ही समजलो, आम्ही म्हणजे कोण आहे, मी स्वतः आहे. मग मी, आम्ही, आपण, स्वतः ही प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहेत. मग पुरुषवाचक सर्वनाम हा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, पुढील विधाने वाचा. विशेषण हे विकारी शब्दाची जात आहे. शब्दाच्या विकारी जाती 4च, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. म्हणजे पर्याय बरोबर. तथापि काही विशेषणे विशेषाच्या लिंगवचनानुसार बदलत नाहीत, बरोबर आहे. नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला विधिविशेषण तर नामानंतर येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण म्हणतात. उत्तर हा पण पर्याय बरोबर आहे. नामापूर्वी येणारं विशेषण असलं तर विधिविशेषण आणि नामानंतर आलं तर अधिविशेषण असते, अधिविशेषण असं त्याने दिलाय. आता बघा लक्ष द्या, हा पर्याय बरोबर आहे का नाही आपल्याला नीट बघितलं पाहिजे. नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण म्हणायचं. नामापूर्वी जर आलं ना तर त्याला अधिविशेषण म्हणायचं आणि नामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधिविशेषण म्हणायचं, विधिविशेषण. मग बघा ह्यांनी
पर्याय कसा टाकला? नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला विधिविशेषण म्हणतात. होणार आहे का? नाही. तर नामानंतर येणाऱ्या विशेषणाला आदिविशेषण म्हणतात. होणार आहे का? नाही. मग हा पर्याय काय दिसला? चुकीचा. हा पर्याय आपल्याला बरोबर दिसला. तिसरा पर्याय, वाक्यात नाम असेल तेव्हा विशेषणही नसते. तर हे पण चुकीचं आहे. चुकीचं आहे. वाक्यात नाम येऊन गेल्याशिवाय विशेषण कधीही येत नाही. कारण विशेषण दाखवण्यासाठी वाक्यात नाम हे असावंच लागतं. मग यातला फक्त पर्याय बरोबर कोणता आहे? तर फक्त अ पर्याय फक्त बरोबर आहे. त्याचं उत्तर काय असणार आहे? अ बरोबर आहे. विशेषण ही विकारी शब्द जाती आहे, तथापि काही विशेषणे विशेषाच्या लिंगवचनानुसार बदलत नाहीत. पुढचा प्रश्न, अयोग्य जोडी शोधा. अयोग्य जोडी शोधा. आपल्याला मित्रांनो अयोग्य जोडी शोधायची. मग आपल्याला योग्य जोड्या माहीत असल्याच पाहिजेत. आता बघा वर्ण बघा, क, ध, न, श आणि अ दिलेले आहेत आणि त्याचे प्रकार दिलेले आहेत अयोग्य जोडीतील. आता क म्हटलं की आपला कुठे जाणार आहे? क. तर बघा क म्हटलं की अघोष मध्ये जाणार आहे. क, क अघोष मध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर बघा ध म्हटलं, ध, ध तर तो कुठे जाणार आहे? घोष मध्ये जाणार आहे. आता बघा श म्हटलं, श तर हे संयुक्त व्यंजन जाणार आहे. श हे संयुक्त व्यंजनात जाणार आहे. आता स्वर म्हटला, ह्याच्यात बघा पर्याय संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वर ओळखा म्हटल्यानंतर याच्यामध्ये त्यांनी पर्याय तसा दिलेला नाही. संयुक्त स्वरच हा पर्याय त्याच्यात त्यांनी दिलेला नाही. मग आपल्याला अयोग्य जोडी ओळखायचे तर कोणती असणार आहे? न. अयोग्य जोडी कोणती असणार आहे? न. मग पर्याय क्रमांक कितवा बरोबर असणार आहे? पर्याय क्रमांक कितवा बरोबर येणार आहे? बघा अ, ब, क आणि ड. मग तिसरा पर्याय तो म्हणजे क. तो अयोग्य जोडीतला पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा कोणी यावे कोणी जावे हे विधान सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात येते? कोणी यावे कोणी जावे हे विधान सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात जाते? मग कोणत्या प्रकारात जाणार आहे? कोणी यावे आणि कोणी जावे. आपल्या घरी कोणी यावे आणि कोणी जावे आपल्याला निश्चित माहिती होणार आहे का? नाही. मग निश्चित माहिती होणार नसेल तर ते विधान कुठे जाणार? अनिश्चित संख्या विशेषणात. अनिश्चित संख्या विशेषणात. आता अनिश्चित संख्या विशेषणाला दुसरं नाव आहे बघा, ते म्हणजे सामान्य किंवा अनिश्चित. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. मग पर्याय क्रमांक बरोबर कितवा येणार मित्रांनो? तिसरा. पर्याय क्रमांक बरोबर तिसरा. पुढचा प्रश्न बघा, स्वरांच्या रस व दीर्घ उच्चारानुसार शब्दांचे अर्थ बदलून त्यानुसार खालील शब्द दिले आहेत त्यांच्या योग्य जोड्या ओळखायच्या. योग्य जोड्या ओळखायच्या हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ह्याच्यावर चांगले प्रश्न येत असतात. आता योग्य जोड्या आपल्याला ओळखायचे. योग्य जोड्या आता बघा, पाणी पहिली वेलांटी दिली. पाणी, पाणीला पहिली वेलांटी दिली ना तर त्याचा अर्थ होतो हात. त्याचा अर्थ काय होतो? हात. मग आपल्याला पर्याय क्रमांक तो बरोबरच सापडला. पाणी म्हणलं की हात, आणि पाणी दुसरी दिली की तो जल होत असतो. जल होत असतो. मग पाणीला बल म्हटलं की कुठे जाणार? जल होणार. सूत, सूत म्हटलं की होणार मुलगा. सूत होणार म्हटलं की मुलगा. आणि सूत दुसरी उकार दिला तर होतो धागा. धागा. मग योग्य जोडी कोणती असणार आहे बघा? योग्य जोडी बघा, पाणीला पहिला हात म्हणजे बघा 1, दुसरं 3, परत 2 आणि 4. मग पर्याय कोणता बरोबर येणार? तिसरा. पर्याय क्रमांक तिसरा. आपल्याला रस व दीर्घानुसार आपल्याला शब्दाचे अर्थ माहीत असले पाहिजेत. त्याच्यावरून जोडीतनं प्रश्न आला तर आपल्याला अशी उत्तरं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला देणं अनिवार्य असतं. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. आता दर्शक सर्वनाम आपण सांगितलेलेच आहेत. दर्शक सर्वनाम एखादी वस्तू किंवा व्यक्ती दाखवायचे. हा, ही, हे आणि तो, ती, ते, त्या. हा, ही, हे आणि तो, ती, ते, त्या. सोपा प्रश्न आहे. आणि कोणतं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर पर्याय क्रमांक 3. कोणता? हा. पुढचा प्रश्न, सर्वनामे व त्यांचा प्रकार त्यांच्या योग्य जोड्या लावा. त्यांच्या योग्य जोड्या लावायच्यात आपल्याला. कशा योग्य जोड्या लावायच्यात? आता बघा, पहिला अ गट कसा आहे? अ गटात पहिला पर्याय मी शिक्षक आहे. मी शिक्षक आहे. मग मी शिक्षक आहे म्हटलं की कुठे जाणार? पुरुषवाचक सर्वनाम. कारण मी, आम्ही, आपण, स्वतः ही पुरुषवाचक सर्वनामात जातात प्रथम पुरुषवाचक मध्ये.
मग बघा, कोण आहे तिकडे आणि प्रश्नचिन्ह आहे. कोण आहे तिकडे आणि प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्ह दिसलं की प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम. कोण ही गर्दी, अनिश्चित संख्या विशेषण आहे. अनिश्चित संख्या विशेषण. जे चकाकते ते सोने नसते. जो जी जे ज्या, संबंधी सर्वनाम. जो जी जे ज्या कशी येणार, संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम. मग पर्याय क्रमांक किती जाणार ह्याच्यावर, 3. मग आपल्या जोड्यांचा पर्याय बरोबर कोणता येणार, मी शिक्षक आहे. अ ला पहिला मिळालं काय आपल्याला, 2. अ ला काय मिळालं, 2. ब ला काय मिळालं, 1. ब ला काय मिळालं, 1. क ला काय मिळालं, 4. क ला मिळालं 4. आणि ड ला काय मिळालं तर 3. मग पर्याय क्रमांक बरोबर कोणता असणार आहे, पहिला. 2, 1, 4 आणि 3. प्रश्न लक्षात आला का. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते. सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते. सामान्य सर्वनाम ओळखायचे. म्हणजे सामान्य म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये सामान्य सर्वनाम ओळखायचे म्हणजे अनिश्चित सर्वनाम. हा रबरी चेंडू आहे. बघा, हा रबरी चेंडू आहे. दर्शक सर्वनामात जातोय बघा, हा रबरी चेंडू आहे. कोणी बक्षीस मिळवले आणि प्रश्नचिन्ह आला, प्रश्नार्थक सर्वनाम. कोणी यावे आणि कोणी जावे. कोणी यावे आणि कोणी जावे. सामान्य किंवा सामान्य सर्वनाम म्हणजेच अनिश्चित सर्वनाम. मग पर्याय बरोबर कोणता असणार आहे, 3रा. लक्षात आलं, पर्याय क्रमांक कोणता, 3रा. सामान्य सर्वनाम. त्याचं दुसरं नाव लक्षात ठेवायचं, अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्वनाम म्हणजे सामान्य सर्वनाम. पुढचा प्रश्न, निश्चित आत्मवाचक सर्वनाम ओळखा. आता आपल्याला निश्चित आत्मवाचक सर्वनाम ओळखायचे आहे. सर्वनामाच्या एकूण 6 प्रकारातील शेवटचा सर्वनामाचा प्रकार आहे तो म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. आणि त्याच्यात 3च येतात. पहिला येतो आपण, दुसरा येतो स्वतः आणि तिसरा नीज. आपण, स्वतः आणि नीज ही आत्मवाचक सर्वनाम आहेत. मग या तिन्हीतला कोणता पर्याय आपल्याला उत्तरात दिसतोय तर बघा, निश्चित आत्मवाचक सर्वनाम ओळखा. आता आपल्याला निश्चित ओळखायला लावलंय. आता आत्मवाचक मध्ये आपण, स्वतः, नीज येत असतात. मग इथं बघा, आपण पण पर्याय दिलाय, स्वतःने आणि नीज पण दिलाय. तर नीज हे सर्वनाम हे आत्मवाचक मध्ये निश्चित सर्वनामात येत. कारण आपण हे प्रथम पुरुषवाचक मध्ये पण येतं आणि द्वितीय पुरुषवाचक येतं. पण निश्चित फक्त आत्मवाचक मध्येच कोणतं येणार आहे तर नीज हे सर्वनाम येणार आहे. म्हणजे 3 सर्वनामापैकी नीज हे सर्वनाम सर्वात महत्वाचं आहे. म्हणून ते निश्चित सर्वनाम ओळखा. कोणतं, आत्मवाचक. निश्चित सर्वनाम ओळखा, ते कोणतं असणार आहे, आत्मवाचक सर्वनाम असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, ज्याला कर नाही त्याला डर कसली. ज्याला कर नाही त्याला डर कसली. आता बघा, हा संबंधी सर्वनामाचा प्रकार येतोय का, जो जी जे ज्या आणि तो ती ते त्या या सर्वनामाचा उपयोग करूनच आपण वाक्य तयार केले. कसं, ज्याला कर नाही त्याला डर कसली. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2रा, संबंधी सर्वनाम. आता बघा, इथं विचार करण्यासारखा आहे का तर बघा, जो जी जे ज्या ही संबंधी सर्वनाम आहेत आणि त्याला आपण ला प्रत्यय देऊन त्याचं रूप बदलून ज्या ला असा केलेला आहे. मग ज्याला कर नाही त्याला डर कसली. मग कुठं जाणार, संबंधी सर्वनाम. कारण याच्यातून संबंध दिसत असतो. पुढचा प्रश्न बघा, दर्शक सर्वनाम असलेले वाक्य कोणते. दर्शक सर्वनाम ओळखायचे आपल्याला. दर्शक म्हणजे काय आपल्याला तर फक्त दाखवायची ती वस्तू. मग बघा, पहिला पर्याय, ही बॅग माझी आहे. ही बॅग माझी आहे. ही माझी बॅग आहे. बॅग माझीच आहे आणि माझी बॅग ही आहे. आपल्याला काय ओळखायचे आहे, दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. मग दर्शक सर्वनाम ओळखण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे तर आपल्याला दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषणातला फरक कळला पाहिजे. दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषणातला फरक कळला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला ह्याची उत्तरं सापडत नाहीत. मग दर्शक सर्वनाम म्हणजे काय तर एखादी वस्तू किंवा व्यक्ती दाखवली तर ती दर्शक सर्वनाम होतात. दर्शक सर्वनाम होत असतात. आणि दर्शक विशेषण दाखवायचे असेल तर ती सर्वनामानंतर वापर कसा होतो त्याला दर्शक विशेषण असं म्हणत असतात. मग आपल्याला पर्याय क्रमांक बरोबर कोणता असणार आहे तर ही माझी बॅग आहे. पुढचा प्रश्न बघा,
संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते? संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते? संबंध दाखवायचे आपल्याला. जो करतो तो बोलतो, हे बरोबर आहे. आताच आपण बघितलेले आहेत संबंधी सर्वनाम. जो करतो तोच बोलतो. पुढचा प्रश्न बघा. हा ही हे या सर्वनामे कोणत्या प्रकारचे आहेत? हा ही हे, हा ही हे आणि तो ती त्या म्हटलं की काय येतात? हा ही आणि तो ती दर्शक सर्वनामे. म्हणजे पर्याय क्रमांक बरोबर कोणता असणार आहे? तिसरा. हा ही हे आणि तो ती ते त्या. म्हणजे दर्शक सर्वनामामध्ये आपल्याला हा ही आणि तो ती दिसत असतो. मग बघा कशी आपल्याला पर्याय दिल्यात. संबंधी सर्वनाम आपण बघितल्यात. कोणती? जो, जी, जे, ज्या, ही कशी झाली? संबंधी सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनामे दोनच, कोण आणि काय. आणि ओळखाय सोपं. वाक्याच्या शेवटी काय विद्यार्थी मित्रांनो? प्रश्नचिन्ह. चौथा पर्याय आत्मवाचक सर्वनाम तीनच, आपण, स्वतः आणि नीच. म्हणजे आपलं बरोबर उत्तर कुठलं येणार आहे? दर्शक सर्वनाम. हा ही हे दर्शक सर्वनामामध्ये. पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. आपल्याला अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे आणि त्यांनी अधोरेखित केलेला आहे. मग अधोरेखित करताना तो शब्द बघायचा आहे. असल्या झोपड्या ठेवून काय करायचे? असल्या झोपड्या ठेवून काय करायचे? आता बघा, हा हे सर्वनाम आहे. हा या सर्वनामाचं रूप बदललंय. कशासाठी माहिती आहे का? दर्शक विशेषणानंतर आपल्याला दर्शक सर्वनाम असे आपण प्रकार बघत असतो ना, तर विशेषणामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे. तो म्हणजे बघा सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण, विशेषणातला प्रकार. मग हा जर रूप बदललं, असल्या केलं. असल्या. मग असल्या झोपड्या ठेवून काय करायचंय? मग आपल्याला पर्याय दिलाय बघा. सामान्य नाम, सार्वनामिक विशेषण, भाववाचक नाम आणि विशेषण दिलेलं आहे. आता सार्वनामिक विशेषण त्याचा पर्याय आहे. कारण आपल्याला सर्वनामानंतर त्याचं रूप वापरलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता उत्तर बरोबर असणार आहे? दुसरा. लक्षात आलं का प्रश्नाचं उत्तर? खालील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखाने असल्या झोपड्या ठेवून काय करायचे? मग उत्तर कोणतं असणार आहे? सार्वनामिक विशेषण. पुढचा प्रश्न बघा. हिरवेगार गालीचे या अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखायचे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विशेषणाचा प्रकार ओळखायला लावलाय. विशेषणाचे मुख्य प्रकार पडतात तीन: गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. आता बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला संख्या दिसण्याचा विषयच नाही. संख्या कोणती नाही. परत सर्वनामाचा कुठेच वापर केलेला पण नाही सार्वनामिक विशेषणासाठी. मग आपला पर्याय क्रमांक कोणता बरोबर येणार आहे? तर गुणवाचक संख्या, गुणवाचक विशेषण. गुण दाखवलाय कसलं? हिरवेगार गालीचे. म्हणजे हिरवेगार गालीचे हा काय झाला? गुण विशेषण. पुढचा बघा. एवढे आपण सगळे प्रश्न पाहिलेले आहेत. तर आपण, नमस्कार मित्रांनो, असंच आपण रोज काही मराठीतील महत्त्वाच्या प्रश्नाची उत्तरं पाहणार आहोत. नमस्कार, धन्यवाद.